ख्रिस्तात आपणा सर्वांस सलाम। प्रथमतः मी आपल्या परमेश्वराचे आभार मानते की त्याने मला ही संदेश देण्याची संधी दिली आहे। त्यानंतर आपणा सर्वांचे म्हणजे आपले माननीय पाळक साहेब रेव्हरंड डॉक्टर कालसेकर, मंगाळे पाळक साहेब व गायकवाड पाळक साहेब, आपले कमिटी मेंबर्स व आपल्या चर्चची मंडळी या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते की त्यांनी मला ही संदेश देण्याची आज ही संधी दिली। परमेश्वर आपल्या वचनात म्हणतो की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील तेथे मी आहे। व आज इकडे परमेश्वर उपस्थित आहे आणि त्याने दिलेले अभिवचन पूर्ण करावे त्यासाठी आपण प्रार्थना करू। हे माझ्या पित्या परमेश्वरा, तुला लाखो लाख धन्यवाद देते परमेश्वरा की तुम्हाला ही संदेश देण्याची संधी दिली आहे। परमेश्वरा, मी नव्हे तर तू माझ्याद्वारे बोलला जावा असं तू घडून आण परमेश्वरा। माझ्या तोंडचे वचन, माझे मनचे विचार देवा तुला मान्य होतील असेच निवडले। माझं धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून तू ऐक आमेन। प्रियांनो, आपण मायवार सप्ताह पाळत आहोत। मदर्स डे 10 मेला आहे यावर्षी। मायवार म्हणजे आई व मुलाचं पवित्र नातं आणि त्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो। प्रत्येक वर्षी आपण हा दिवस खूप आनंदाने, खूप उत्साहाने, खूप चर्चेसमध्ये आपण प्रोग्राम्स ठेवतो या दिनानिमित्ताने आणि प्रत्येक वेळेस आपण हा दिन खूप जोरात साजरा करत असतो। परंतु ह्या वर्षी आपण असं काहीही करणार नाही आहोत। काही कार्यक्रम्स, काही भेटणं गाठी, चर्चचे भक्ती ही काहीही होणार नाही आहे यावर्षी। ते कारण शक्य नाही आहे म्हणजे कोरोना व्हायरसमुळे। हा एक छोटासा विषाणू आहे पण त्याने सर्व जगभर संकट केलेलं आहे। तरीही आपला प्रभू परमेश्वर एवढा महान आहे की जरी त्याचे विटा चुन्याचे जे मंदिर आहे ते भरू नाही शकत तर त्यांनी आपल्याला एक साधन दिलं आहे ते म्हणजे सोशल मीडिया आणि त्याद्वारे आपण आता ही भक्ती, आपलं जे अंतःकरणाचं मंदिर आहे ते आपण घराघरामध्ये भरवतो आणि आपण स्तुती, आराधना, भक्ती त्याचप्रमाणे वचने, संदेश ते देखील ऐकायला शिकलेलो आहे या दिवसांमध्ये। किती त्याचं नाव थोर आहे की त्याचं मंदिर कधीही बंद पडू शकत नाही। असं मला वाटतं की ह्या वर्षी प्रत्येक माता ही आनंदी असेल कारण की प्रत्येक वर्षी असं होतं की चर्चमध्ये यायचं, आपण प्रत्येकाला भेटतो, प्रोग्राम्स होतात आणि हा दिवस असाच जातो। काही वेळानंतर त्या मातेचं मूल काही कामानिमित्ताने तिला सोडून जात असतं। पण ह्या वर्षी या लॉकडाऊनमुळे कुठलंही मूल आपल्या आईला कुठेही सोडून जाणार नाही। तर ह्या मदर्स डेला ते मूल सतत आपल्या आईच्या डोळ्यासमोरच दिसणार आहे तिला। ही तिच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट असणार आहे यावर्षी। नीतिसूत्रे 31-29 मध्ये आपण वाचतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस। या वचनाद्वारे प्रभू आपल्याला सांगतो की प्रत्येक स्त्री ही वरचढ म्हणजेच तिचे समाजात एक विशेष स्थान आहे। आपण प्रत्येकाने तिचा मान आणि सन्मान केला पाहिजे। असेच अनेक स्त्रिया किंवा अनेक माता आपण बायबलमध्ये आपण पाहतो व आज आपण काही माता ज्या बायबलमध्ये आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत, ज्या झाल्या आहेत किंवा ज्या आहेत यांच्याबद्दल मी काही विचार मांडू इच्छिते। सारा, रिबेका, हन्ना, मानवाची बायको या सर्व स्त्रियांना मूल नव्हते। त्या सर्वांनी परमेश्वराकडे विनंती केली व परमेश्वराने त्यांची विनंती ऐकून त्यांना आशीर्वादित केले। अशाच काही आपल्या बायबलमध्ये माता आहेत ज्याच्याबद्दल मी बोलू इच्छिते। सर्वात प्रथम माता म्हणजे हव्वा। तिच्याबद्दल आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण वाचूया। आदमाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय। खरंच आपण हा विचार करू शकत नाही की त्यावेळेस जेव्हा परमेश्वराने जग निर्माण केलं तेव्हा ती एकटीच तिकडे स्त्री होती
तिच्याबरोबर कोणीच नव्हतं आणि तिच्याबरोबर होता मात्र तो तिचा नवरा. आता तिला जरी दिवस गेले असतील तरी तिला कळायला देखील नसेल की मला दिवस गेलेले आहेत, माझ्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, मला काय काय हवंय काय नाही हे तिला काहीच कळत नसेल. पण त्यामध्ये देखील परमेश्वराने तिला गाईड केलं, तिला सपोर्ट केलं. जरीही तिने खूप मोठं पाप केलं तरी परमेश्वराने तिला कधीही सोडलं नाही, कधीही टाकलं नाही तिला. आणि त्याच्या मार्गदर्शनामुळेच तिला सर्व काही पॉसिबल झाले, की तिला गर्भधारणा पॉसिबल झाली, तिला डिलिव्हरी पॉसिबल झाली. सर्व काहीरित्या ती एक सशक्त माता बनली, केवळ फक्त परमेश्वराच्या आधारामुळंच, परमेश्वराच्या गायडन्समुळंच. आणि खरंच ती एक मिरॅक्युलस मदर होती की जिने काहीही नसताना, कोणीही जवळ नसताना तिने स्वतःहून सर्व काही सहन करून तिने आपल्या मुलांना जन्म दिला. दुसरी माता म्हणजे नोहाची बायको. त्याच्यामध्ये आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय व 18 ते 22 वचनामध्ये आपण बघूया. तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो, तू आपली मुलगी, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खावयास मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आता आपण बायबलमध्ये बघतो तर नोहाच्या बायकोचं फक्त 1 किंवा 2 अध्यायामध्येच तिचं रेफरन्स आहे, पण ह्याच्यामध्ये देखील तिचं इम्पॉर्टन्स किती दाखवत आहे ते बघा. आता नोहाला परमेश्वराने हे सांगितलं होतं की तुला तारू बनवायचं आहे. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडणार आहे या भूमीवर, मी सगळ्यांचा नाश करणार आहे आणि त्याच्याबरोबर फक्त त्याचं कुटुंब त्या तारवामध्ये जाणार आहे. तर नोहाच्या बायकोने आपल्या नवऱ्यावर एवढा विश्वास दाखवला की हो, ह्या तारवामध्ये आपल्या सर्व कुटुंबाला जायचं आहे, तर आपण एकमेकांची काळजी घ्यायला पाहिजे. तिने नुसतेच आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही तर आपल्या मुलांना देखील म्हणजे शेम, हाम आणि याफेत आणि तिच्या सुनांना देखील हे शिकवलं की आपल्या सासऱ्याचा किंवा आपल्या वडिलांचा तू मान राख, त्याच्यावर विश्वास ठेव की तो जे काही बोलतो ते सर्व परमेश्वराच्या द्वारे आहे आणि ते तू ऐक आणि त्यानुसार तू अनुसर. आणि तिने तेवढा तो विश्वास दाखवला आणि त्यामध्येच नोहाची सफलता आपल्याला दिसून येते की आपल्या बायकोचं त्याच्या पाठबळ होतं आणि त्यामुळेच सर्व काहीरित्या त्याला सर्व काही शक्य झालं तारू बांधण्यासाठी. तसंच आपण दुसरी माता बघूया, अब्रामाची बायको सारा. उत्पत्ती 17 याचा 17, 20 आणि 21 वचने आपण ऐकूया. उत्पत्ती 17, 20 व 21 वचन. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? इस्माईलाविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पहा, मी त्याचे कल्याण करीन, त्याला सफळ व बहुगुणित करीन. त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील. मी त्याचे मोठी राष्ट्र निर्माण करीन. पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल, त्याच्याशीच मी आपला करार करीन. आता इकडे आपण बघतो की सारा ही खूप वयातीत आलेली होती, 99 वर्षाची झालेली होती. तर तिला मूल कसं होणार हा खूप मोठा प्रश्न अब्राहामासमोर होता. पण परमेश्वराने सारामध्ये हा विश्वास दाखवला की ही ती स्त्री आहे की जिच्याकडून आपल्याला एक नवीन राष्ट्र निर्माण होणार आहे. अब्राहामाने देखील आणि साराने देखील हा विश्वास परमेश्वरावर दाखवला आणि परमेश्वराने देखील आपली इच्छा त्यांच्यामध्ये प्रगट केली की हो, हे सर्व काही शक्य होऊ शकतं. जरीही तुम्ही वयातीत आहे तरीही मी तुमच्यासाठी सर्व काही शक्य
कधीही माता बनू शकणार नाही किंवा तिने हा विश्वास सोडला नाही आपल्या परमेश्वरावर की मी कधी माता बनू नाही शकणार. तो विश्वास तिने आश्चर्यकारक रीतीने पाळला आणि परमेश्वराने तिच्यावर आपली कृपादृष्टी दाखवली खरी. आपण दुसरी माता बघूया, ती म्हणजे मोशेची आई योकबेद. निर्गम 2 अध्याय 2 ते 4 वचन. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेविले. पुढे त्याला लपवून ठेविता येईना म्हणून तिने नवळ्याचा एक पिटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पिटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीकाठच्या लवळ्यात ठेवून दिले आणि त्याचे पुढे काय होते हे पाहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. आता इकडे योकबेदचं आपण बघूया की ती एक फिअरलेस वुमन होती परमेश्वराची. तिला कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, कुठल्याही प्रकारचं भय नव्हतं. तिला हे माहिती होतं की जे काही परमेश्वर करणार आहे माझ्यासाठी किंवा माझ्या लेकरांसाठी ते सर्व काही चांगलं आहे. आता तिने कुठलीही काळजी केली नाही. जरीही फारोने हे फरमान सोडलं होतं की जो कोणी बाळ म्हणजे मुलगा जन्मला होईल तर त्याची मी कत्तल करणार आहे. तिने कुठलाही भय बाळगला नाही. तर तिने 3 महिने ते बाळ कसं बसं तिने ते लपवून ठेवलं आपल्या घरी आणि कुठलीही भीती न बाळगता तिने त्या बाळाला सांभाळलं. काय होणार कसं होणार तिने कसलीही चिंता दाखवली नाही, पण परमेश्वरावर आपलं सर्व काही सोपवून दिलं. आणि हे तिने नक्कीच बोलले असेल की परमेश्वरा हे सर्व काही तुझ्या हाती आहे आणि तू ह्याचे सर्वांचं संरक्षण कर. आता आपण योकबेद म्हणजे मोशेची आई आणि आत्ताचे जे लॉकडाऊन काळ चालू आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छिते. योकबेद आणि जे आत्ताच्या ज्या नर्सेस आहेत किंवा पोलीस ऑफिसर्स जे फिमेल आहेत, जे आया आहेत, ते आपल्या मुलांपासून आपल्या परिवारांपासून लांब आहेत. तसंच योकबेदचंही होतं. योकबेदनी देखील आपल्या मुलाला सोडून दिलं त्या नदीमध्ये बिना काही विचार करता की त्या मुलाचं काय होणार आहे, त्या मुलाला कोणी खाणार आहे का नदीमध्ये, का त्याचं काय होणार आहे, पुढे जाऊन कोणी सैन्य येऊन त्याला धरून तर घेऊन नाही जाणार ना, त्याचा नाश तर होणार नाही ना, अशी शंका तिने कुठल्याही प्रकारची कुठे देखील दाखवली नाही. तर तिला जे जमलं ते तिने केलं आणि त्या बाळाला त्या नदीकाठी तिने सोडून दिलं. तसंच ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील जे नर्सेस आहेत, जे पोलीस ऑफिसर्स आहेत, ज्या माता आहेत, त्यांनी देखील आपल्या मुलांना सोडून दिलेलं आहे. आपलं मुलं घरी राहत आहेत, ते काय करत आहेत, कशा रीतीने वाढत आहेत, त्यांच्याबद्दल काय होत आहे, त्यांच्या मनामध्ये नक्कीच ही शंका होत असेल की माझं मूल काय खात आहे, काय पित आहे, कसं राहत आहे. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे परमेश्वराने, ती म्हणजे तू या रुग्णांची सेवा कर, मी तुझ्या मुलांची काळजी पाहतो. आणि हा विश्वास त्यांनी देखील आपल्या मनामध्ये धरलेला आहे की हो मी या रुग्णांची सेवा करते, तिकडं घरामध्ये माझ्या बाळांची किंवा माझ्या लेकरांची परमेश्वर नक्कीच काळजी घेणार आहे. आपण दुसरी माता बघूया, ती म्हणजे हन्ना. पहिला शमूएल याचा 1 अध्याय आणि 11वं वचन आपण ऐकूया. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर तो आयुष्यभर परमेश्वराचा पाहावा, एतदर्थ मी त्यास समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरविणार नाही, असा तिने नवस केला. आता हन्नाला मूल होत नव्हतं, तर ती परमेश्वराकडे गेली आणि आपलं पूर्ण मन मोकळं केलं, खूप रडली, विनंती केली, भरपूर सारे तिने उपवास केले असतील, भरपूर प्रार्थना केल्या असतील, पण त्या प्रार्थना परत तिच्याच पदरात येत होत्या, काहीच शक्य होत नव्हतं. म्हणून तिने ह्या वेळेस नवस केला की मी आपलं मूल तुझ्या मंदिरामध्ये देईन, मी त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरविणार नाही, तर हे मूल जसं जन्म होईल त्या मुलाचा तसं मी त्या मुलाला तुझ्याकडे समर्पण करीन, असा हा नवस केला. आता काही अशा आहेत स्त्रिया ह्या जगामध्ये की जे नवस करतात
आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करतात त्यांना जर मूल होत नाही तर, परमेश्वरा मी प्रार्थना करते, विनंती करते, तू मला हे मूल दे, मी तुझं हे करेल, मी तुला ते करेल, मी संतोष वेळ, मी हे मूल चर्चसाठी पूर्ण समर्पण करेल. पण जेव्हा ते मूल होतं, परमेश्वर जेव्हा त्या स्त्रीची विनंती ऐकतो आणि जेव्हा ते मूल तिच्या पदरात देतो, तेव्हा ती स्त्री त्या क्षणानंतरच हे विसरून जाते की मी परमेश्वराला काहीतरी नवस केला होता, मी काहीतरी मागितलं होतं परमेश्वराला. आणि परमेश्वर हे लक्षात ठेवतो की त्या स्त्रीने माझ्याकडे विनंती केली होती, ती माझ्याकडे रडली, मी तिची प्रार्थना ऐकतो आणि त्याने त्या क्षणी तिला दिलं. पण त्या स्त्रीने कधीही हा विचार केला नाही की परमेश्वराने आपलं विनंती ऐकल्याने आपल्याला दिलेलं आहे, तर आपण या मुलाला आपला हा वचन जे मी दिलं होतं परमेश्वराकडे ते मी पूर्ण करायला पाहिजे. पण असं हे हन्नाबद्दल नव्हतं. हन्नाने तिचा नवस पूर्ण केला, ती परमेश्वराला विसरली नाही की परमेश्वरा तू मला मूल दिलं, बस आता मला काही नको, मी तुझा नवस नाही फेडणार, ती विसरली नाही. पण तिने 1 शमूएल पहिला अध्याय आणि 26 ते 28 वचनामध्ये आपण पाहतो की तिने तो नवस नक्कीच फेडला. तेव्हा हन्ना म्हणाली, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करीत होती तीच स्त्री मी आहे. ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करीत होते. परमेश्वराकडे जे मागणी मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. कधीही एकच लक्षात ठेवायला पाहिजे, स्त्री असो व पुरुष असो, की आपण आपल्या इच्छा परमेश्वरावर लागायला नाही पाहिजे. परमेश्वर जे काही आपल्याला देतो, जेव्हाही देतो, ती आपल्यासाठी योग्य समय आहे, योग्य वेळ आहे. आणि आपल्याला आपली विनंती तो कधीही झुगारून देत नाही. त्याचे कान नक्कीच आपल्याकडे असतात. आपली प्रार्थना नक्कीच तो ऐकत असतो. हा विश्वास आपण धरायला पाहिजे की नक्कीच एक ना एक दिवशी माझी विनंती नक्कीच तो मान्य करेल आणि नक्कीच मला काहीतरी चांगलं उत्तर त्याच्याकडून मिळणार आहे. हा विश्वास आपण प्रत्येकाने धरायला पाहिजे. दुसरी माता आपण बघूया ती म्हणजे मानवाची बायको. शास्त्रे ह्याचा 13वा अध्याय आणि 3 ते 5 वचनामध्ये आपण ऐकूया. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वांज असून तुला मूलबाळ नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास बलिष्ठांच्या हातून सोडावयाला तोच आरंभ करेल. आता इकडे परमेश्वराने मानवाच्या बायकोवर आपली कृपादृष्टी दाखवली. तिला माहिती होतं की हीच ती स्त्री आहे की जी एक नवीन राष्ट्र तिच्यामधून निघणार आहे, की जो मी तिला मुलगा देईन तो एक वेगळं त्याचं अस्तित्व असणार आहे या जगामध्ये, की ज्याच्यामध्ये दिसून येईल की हा खरोखरच परमेश्वराचा मुलगा आहे. तिने देखील या गोष्टींवर विश्वास ठेवला, कुठलीही शंका दाखवली नाही परमेश्वरावर की परमेश्वरा हे काय आहे, मी डोक्याला वस्त्रा फिरवायचं नाही किंवा मी मद्यपान करायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, किती सारे माझ्यावर तू लिमिट्स घातलेले आहेत. असं तिने कुठलीही शंका परमेश्वरावर दाखवली नाही, पण तिने फक्त विश्वास धरला की हो, परमेश्वर मला जे काही देणार आहे ते उत्तम आणि ते सर्वात चांगलं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन तिला पुत्र झाला आणि त्याचे नाव तिने शमशोन ठेवले. ते आपण शास्त्रे याचा 13वा अध्याय व 24 व 25 वचनामध्ये बघतो. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला, तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व अष्टोहोल यांच्या दरम्यान महेनदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. तर इकडे आपण बघतो की परमेश्वराने जे काही मानवाच्या बायकोला सांगितलेलं होतं की त्याच्यावर वस्त्रा फिरवू नको, की मी त्याला सर्वात शक्तिशाली असा
त्याला करणार आहे. इकडं त्यांनी त्याचं वचन पूर्ण केलेलं आपण दिसतो. दुसरं म्हणजे रूथ आणि नामी. दुसरी माता म्हणजे नामी. रूथ याचा पहिला अध्याय 11 व 12 वर्षामध्ये आपण वाचतो. नामी म्हणाली, माझ्या मुलींनो परत जा, तुम्ही मजबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार? माझ्या मुलींनो माघारी जा, मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही. मी म्हटले की मला पती मिळवावयाची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होत तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे छे माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्ट होत नाही. परमेश्वराचा हात मजवर पडलेला आहे. वचन 12 मध्ये आपण वाचतो की नामीने आपल्या सुनांना सांगितले की तुम्ही मला सोडून जा. आता तुमचे पतीही राहिलेले नाहीये, माझा नवरा राहिलेला देखील नाहीये, तर तुम्ही माझ्याकडे राहून तुम्ही काय करणार आहात? तर ती आपल्या सुनांना जायला सांगते की तुम्ही जा, तुमच्या घरी जा, इकडे तुमचं काहीही काम नाही. पण रूथ तसं करत नाही. तिला ती सोडून जात नाही. तिला कळवळा येतो आणि ती तिच्यावर आपली प्रेम प्रीती दया दाखवते की नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, कारण की तुम्ही माझी आता माता आहात. तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे, तुम्ही मला प्रीती दिलेली आहे, तर तुम्ही माझी माता आहात आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे मी तुमच्याबरोबर जाणार आहे. हे आपण रूथ याचा पहिला अध्याय 16-17 मध्ये आपण वाचतो. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठ माती होईल. मृत्यूखेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करून किंबहुना अधिक करून. हे बायबलमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की रूथ व नामी हे सासू आणि सुनाचं हे रिलेशनशिप आहे. पण रूथ आणि नामी हे आपल्याला असं दिसतं की एक माता आणि एका मुलीचं हे नातं आहे की जे सासू आणि सुनाच्या पलीकडे गेलेलं आहे. जे आपल्याला एक वेगळं त्यांच्यामध्ये आपल्याला एक दिसून येतं की ते दोघी जणी सासू सुना न होता एक आई आणि एक मुलगी म्हणून आपल्या समोर आलेले आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण अनेक घरामध्ये असं बघतो की आता जॉईंट फॅमिलीज आहेत, ज्यांच्याकडे सुना आहेत, नातवंड आहेत, सासू आहेत, ते सर्वजण आहेत. तर आधी त्यांचं पटायचं नाही, भांडणं व्हायचे. पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्याच सासू आणि सुना या आई आणि एक मुलगी म्हणून त्यांचं नातं कसं चांगलं होत आहे, डेव्हलप होत आहे, आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये नक्कीच बघत आहोत. कुठे कुठे व्हिडिओज येतात, कुठे काही स्टोरीज येतात त्यांच्याबद्दल की आपण ते नक्कीच वाचतो आणि आपल्यालाही खात्री पडते की खरंच परमेश्वराने जरी हा लॉकडाऊन काळ आपल्याला दिलेला आहे तरी कुठं ना कुठं कुणाच्या तरी घरी काही ना काहीतरी चांगलं होत आहे. दुसरी आई आपण बघू ती म्हणजे मरिया, येशूची आई, आणि अलीशिबा. लूक ह्याचा पहिला अध्याय 35 ते 38 वचनामध्ये आपण वाचूया. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला होतो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. मरिया आणि अलीशिबा हे दोन्ही जरी नातलग असल्या तरीही परमेश्वराने आपली कृपादृष्टी दोघांवरही दाखवली होती. मरिया ही खूप यंग होती आणि अलीशिबा ही वयातीत आली होती, म्हातारपणात होती तिच्या, पण तरीही म्हातारपणी देखील परमेश्वराने आपली कृपादृष्टी तिच्यावर दाखवली आणि तिला वांझ न ठेवता आनंदी मुलांची माता तिला इकडं बनवलेली आहे. तिला गर्भ
तिच्यावर आपली कृपादृष्टी दाखवली आणि तिच्या गर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची वाढ होणार आहे असं त्यांनी तिला दाखवून दिलं. त्या दोघांनीही इकडे परमेश्वरावर विश्वास ठेवला. नक्कीच कुठलीही शंका त्या दोघांनी आपल्या मनामध्ये ठेवली नसेल की परमेश्वरा हे तुम्हाला हे सांगितलेलं आहे पण हे कसं होणार आहे, मला हे काहीच ठाऊक नाही आहे, असं कुठलीही शंका त्या दोघींनीही आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल दाखवली नाही. आपल्या बायबलमध्ये अशा पुष्कळ साऱ्या स्त्रिया आहेत किंवा माता आहेत ज्याच्याबद्दल कुठे कुठे उल्लेख आहे पण ते आपण कधी वाचतो आणि ते सोडून देतो. तर अशा भरपूर साऱ्या महान माता झालेल्या आहेत की ज्यांनी आपल्याला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे, ज्याच्यामधून आपण रोजच्या दिवसामध्ये आपण काही ना काहीतरी प्रेरणेसाठी आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. जैविक रीतीने आई वडील हे मुलांचं योग्य रीतीने परमेश्वराच्या भयात वचनात मुलांना वाढवतात, परंतु मुले मोठी झाल्यावर आई वडिलांचा मान राखत नाही, जैविक गोष्टींकडे भुलतात, नाशाकडे जातात व त्यामुळे संकटात सापडतात व स्वतःचा नाश करून घेतात. या लॉकडाऊनच्या काळामध्ये जरी हा कोरोना व्हायरस आहे या पूर्ण जगामध्ये, तरी आपण कोरोना व्हायरसला आभारच मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला हा लॉकडाऊनचा काळ दिला आणि त्यांनी आपल्याला नवीन नवीन रिलेशन्स किंवा नवीन नवीन गोष्टी या जगामध्ये प्रत्येक घरी दाखवलेल्या आहे की जे नाती तुटत होते ते नाती या 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये परत जुळलेली आहेत, परत चांगले झालेले आहेत त्या नात्यात. तर आपण लॉकडाऊनचं किंवा कोरोना व्हायरसचं नक्कीच आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी काही ना काहीतरी चांगलं घडवून आणलं आहे. जे आई वडील किंवा मुलांचं जे नातं होतं आधी जे तुटलेलं होतं, आजच्या या जगामध्ये IT च्या जगामध्ये मुलांना शिफ्ट्स असतात, इव्हनिंग शिफ्ट्स असतात, नाईट शिफ्ट्स, मॉर्निंग शिफ्ट्स, त्याच्यामध्ये आई वडिलांबरोबर गप्पा मारायला, आई वडिलांची विचारपूस करायला त्यांना वेळ नसतो. आई आपली फोन करते, वडील फोन करतात, तू कसा आहे, बरा आहे का, तू जेवलास का, पण त्या मुलाला आपल्या आई वडिलांसाठी कसलाही टाईम नसतो, पण तो बिझी असतो आपल्या कामामध्ये. या लॉकडाऊनमध्ये असे वेगळं चित्र आपल्याला दिसून आलं की सगळ्या कंपनीज बंद आहेत, कोणीच कुठं कामाला जात नाही, तर आपलं मूल आपल्यासमोर आहे आणि आपल्याबरोबर ते गप्पा मारत आहे. ह्याच्यासारखं दुसरं आनंदित वातावरण कुठल्याही आई आणि वडिलांना आजच्या काळी मिळू शकलं नसतं. इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये आपण ऐकूया. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. तर हे मायबाप फक्त मातेसाठी नाही किंवा फक्त आयांसाठी नाही, तर त्या मुलांसाठी देखील आहे की त्यांनी आपल्या आईचाच नव्हे तर आपल्या बापाचा देखील मान राखायला पाहिजे. त्यांनी विसरलं नाही पाहिजे की जेव्हा मी लहान होतो किंवा मी लहान होते तेव्हा ह्या आई वडिलांनीच माझी पूर्णपणे काळजी घेतली. जेव्हा जेव्हा काही गोष्टी मला लागल्या तेव्हा तेव्हा ते माझ्याबरोबर होते. हे नक्कीच त्या मुलांनी विसरायला नाही पाहिजे. आणि त्यांनी ह्या वयात जेव्हा ते उतार वयात आले असतील त्या वयात नक्कीच त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. नाही की त्यांना ओल्ड एज होममध्ये पाठवलं पाहिजे, नक्कीच त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना एक आशा दिली पाहिजे किंवा विश्वास दिला पाहिजे की काहीही झालं पुढे, तू कितीही आजारी असली किंवा तू कितीही आजारी असाल तरी मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. हा विश्वास प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांवर दाखवला पाहिजे. आजच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक वचन सर्वांसाठी योग्य आहे आणि त्या वचनानुसार जगायला आपण शिकलं पाहिजे. ते म्हणजे इफिस्करास पत्र 6वा अध्याय आणि 18वं वचन. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. आपल्याला हा लॉकडाऊनचा काळ परमेश्वराने नक्कीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी दिलेला आहे की जिकडे आपण फक्त घरी बसत आहोत आणि काहीच नाही आपल्याकडे, तिकडे आपण परमेश्वराची आराधना केली पाहिजे, परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे.
सांगायचे आहे की प्रत्येक स्थितीमध्ये म्हणजे आपल्याला आनंदित असो किंवा दुःखी असो, आपलं मन कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल तरी आपण नेहमी आपल्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे की प्रभू परमेश्वरा, आज तू मला हा दिवस दाखवला आहे, तू आपला श्वास माझ्यामध्ये ठेवला आहे, त्याबद्दल मी तुझे धन्यवाद मानते. आपल्या येशूवर आपण नक्कीच हा विश्वास दाखवायला पाहिजे परमेश्वरावर की त्यांनी आपल्याला ह्या काळात देखील कुठल्याही प्रकारचं आजारपण किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख ह्या काळामध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 असं सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. परमेश्वरा, या दिवसांमध्ये नक्कीच तू आमचा सांभाळ करत आहेस, त्याबद्दल तुझे उपकार मानते परमेश्वरा. परमेश्वरा, आम्ही हा मायवार सप्ताह पाळत असताना प्रत्येक मातेला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलाला दे बाप्पा तू सांभाळ अशी आणि प्रार्थना आणि विनंती करत आहे परमेश्वरा. परमेश्वरा, जे काही कोरोना व्हायरसचं वादळ पूर्ण जगभर पसरलेलं आहे परमेश्वरा, ते वादळ नक्कीच तू एक ना एक दिवस कमी करणार आहे, त्याचा नाश करणार आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे परमेश्वरा. नक्कीच तू या काळामध्ये आपल्या प्रत्येक लेकराची काळजी घेत आहे, त्याबद्दल मी तुझे उपकार मानते, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते परमेश्वरा. या आजारामध्ये देवा जे डॉक्टर्स, नर्सेस, जे वॉर्ड बॉयज आहेत, जे पोलीस ऑफिसर्स आहेत देवा, दिवस रात्र हे आजार कमी करण्यासाठी झटत आहेत परमेश्वरा. त्या प्रत्येकाची काळजी तू पहा, त्या प्रत्येकाभोवती तुझे अग्नीचे व रक्ताचे पोट तू हे कर परमेश्वरा. आणि प्रत्येक पेशंट जे बाप्पा जो का कोरोना व्हायरसच्या आजारामध्ये सफर होत आहे परमेश्वरा, त्याला देखील तू आपल्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श कर, त्याला हे सर्व सहन करण्याची शक्ती दे बाप्पा, त्यांना मध्ये दे अशी आणि प्रार्थना आणि विनंती करत आहे परमेश्वरा. मी तुझे आभार मानते की मला तू ही संदेश देण्याची संधी दिली परमेश्वरा. माझ्या मुखामध्ये तू आपले शब्द घातले परमेश्वरा आणि हा संदेश दे बाप्पा नक्कीच तू प्रत्येकासाठी आशीर्वादित केला असेल, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. माझा धन्यता आणणारा प्रभू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने